कोल्हापुरातील विक्रमनगर एव्हरेस्ट हायकर्स मंडळाची 1985 साली स्थापना झाली आहे. सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या एव्हरेस्ट हायकर्स मंडळाच्या हॉलचं भूमिपूजन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. आमदार सतेज पाटील यांच्या आमदार निधीतून 15 लाख रुपये खर्चून हा हॉल बांधण्यात येणार आहे. यावेळी माजी नगरसेविका शोभा कवाळे, राजू पाटील, प्रवीण केसरकर, मंगल खुडे, जयवंत पाटील, राहुल भोसले यांच्यासह काँग्रेसच्या महिला पदाधिकारी, मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी समाजाच्या हितासाठी झटणाऱ्या एव्हरेस्ट हायकर्स मंडळानं समाजापुढं एक आदर्श निर्माण केल्याचं सांगितलं. डी.वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून एक चांगलं मैदान करण्याचं काम सध्या सुरू असून यापुढेही भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी आमदार पाटील यांच्या हस्ते भागातील काँग्रेसच्या नूतन महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. यावेळी सुरेखा सावंत, काजल आवटे, सचिन शिंदे, इम्तियाज कलावंत, आनंद शिंदे, विक्रांत आत्याळकर, स्वप्नील राजपुरे, विशाल आत्याळकर, इम्रान जमादार, गणेश साळुखे, मयुरेश बोंडगे, महादेव वाडकर, शंकरराव चव्हाण, मंगेश मराठे, संजू पवार, आयुब पठाण, भीमराव ढेरे, गोविंद भोसले आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांनी विक्रमनगरमधील श्री त्र्यंबोली विद्यालयाला भेट दिली. यावेळी उपस्थित शिक्षकांनी शाळेच्या अडचणी सांगितल्या. यावर आमदार पाटील यांनी काँक्रिटीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना करत हा प्रश्न लवकरच कायमचा मार्गी लावू असं आश्वासन दिलं. यावेळी मुख्याध्यापक अमोल गायकवाड, शिक्षक चंद्रकांत पाटील, शिक्षिका स्वाती रास्ते, मृणाल गावडे, प्रीती कांबळे, सुप्रिया चव्हाण, शुभांगी सावंत आदी उपस्थित होते. यानंतर श्रमिक युवा मित्रमंडळ यांच्या वतीनं आमदार ऋतुराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या समस्या सांगितल्या. आमदार ऋतुराज पाटील यांनी या सर्व समस्या ऐकून त्या लवकरात लवकर सोडवल्या जातील अशी ग्वाही दिली. यावेळी प्रवीण साळुंखे, जॉर्ज डेव्हिड, निलेश धुमाळ, पृथ्वीराज धुमाळ, किरण यादव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. यानंतर आमदार पाटील यांनी विक्रमनगरमधील मुस्लिम बांधवांची भेट घेतली. मुस्लिम बांधवांनी केलेल्या मागण्यांबाबत आमदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी हाजी पापा सय्यद, अजीज मुजावर, शौकत नायकवडी, राजू नायकवडी, रमजान पांगिरे यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते.